माय नेम इज कस्तुरी भुंकर आणि मी तुम्हाला आज पायथन मधलं टपल काय असतं हे शिकवणार आहे. व्हॉट इज टपल? टपल काय माहिती का कोणाला? टपल इज अ सिक्वेन्स दॅट आर स्टोर एनी टाइप ऑफ व्हॅल्यूज. बट टपल आर इम्युटेबल. इम्युटेबल मीन्स वी कॅनॉट चेंज. मग फॉर एक्झाम्पल टपल एम्प्टी असेल तर फक्त राऊंड ब्रॅकेट असतं, त्यात एकही व्हॅल्यूज नसते. टपल ऑफ इंटिजर असतात, त्याला फक्त इंटिजर व्हॅल्यू असतात. टपल ऑफ फ्लोटिंग नंबर्स म्हणजे पॉइंटच्या व्हॅल्यूज असतात. टपल ऑफ कॅरेक्टर म्हणजे कॅरेक्टर्स असतात ह्याच्यात. आणि मिक्स व्हॅल्यूज म्हणजे त्याच्यात आपण स्ट्रिंग पण यूज करू शकतो, टपल पण स्ट्रिंग, कॅरेक्टर किंवा होल नंबर असं पण यूज करू शकतो. ट्रॅव्हल कसं करायचं टपल? त्याच्या दोन वेज आहेत, एक इंडेक्स वाईज आणि एक एलिमेंट वाईज. इंडेक्स वाईज काय असतं की हा टपल आहे, त्याच्यात दोन इंडेक्स असतात, एक फॉरवर्ड इंडेक्स आणि एक बॅकवर्ड इंडेक्स. फॉरवर्ड इंडेक्स नेम स्टार्टिंग फ्रॉम 0 and backward index starting from -1. So you have to use for loop. Index wise जर element find करायचा असेल तर मग for I in range, I is the index of tuple आणि 0 पासून स्टार्टिंग करायचं, 0 आणि लेंथ ऑफ tuple. आणि प्रिंट टी ऑफ आय म्हणजे इंडेक्स. जर टी ऑफ 0 घेतला तर 8 प्रिंट होणार, टी ऑफ 1 घेतला तर 9 प्रिंट होणार अँड सो ऑन. आणि जर एलिमेंट डायरेक्ट एलिमेंट जर ऍक्सेस करायचा असेल तर फॉर व्ही इज द एलिमेंट ऑफ टपल इन टी, प्रिंट व्ही करायचं म्हणजे 8, 9, 10, 2, 5 असं प्रिंट होणार. टपलचे काही ऑपरेटर्स आहेत, कॉन्केटिनेशन ऑपरेटर आणि रेप्लिकेटिंग ऑपरेटर. कॉन्केटिनेशन म्हणजे इट इज यूज टू जॉईन मोर दॅन वन टपल. एखादा तरी टपल पाहिजे म्हणून फॉर एक्झाम्पल आपण 2 टपल घेतलेत आणि कॉन्केटिनेशन म्हणजे त्या नंबरचं ऍडिशन नाही होत. हा जो सेकंड जो टपल आहे तो अपेंड होतो लास्टला. 1, 2, 3, 4 हा एक टपल आहे आणि सेकंड टपल इथे एंड ऑफ द टपल ऍड होणार. ह्याच्यात टपल प्लस नंबर असेल किंवा टपल प्लस कॉम्प्लेक्स नंबर असेल, टपल प्लस स्ट्रिंग असेल, टपल प्लस लिस्ट असेल तर त्यांचं कॉन्केटिनेशन होत नाही, फक्त टपल प्लस टपलच कॉन्केटिनेशन होतं. रेप्लिकेटिंग, जर टपलचे आपल्याला कॉपीज हव्या असतील, कॉपीज म्हणजे 2 किंवा 3 कॉपीज त्या टपलच्या हव्या असतील तर रेप्लिकेटिंग टपल यूज करतो. त्याचा सिंटॅक्स म्हणजे सिम्बॉल स्टार आहे. इट इज यूज टू रेप्लिकेट अ लिस्ट विथ स्पेसिफिक नंबर ऑफ टाइम्स. हा टपल आहे, ह्याचा मला 2 कॉपीज हव्यात तर टपल इंटू 2 केलंय म्हणून एका टपलच्या 2 कॉपीज. हा एक टपल आणि हा एक टपल, अशा 2 कॉपीज भेटणार. आणि टपलचे काही फंक्शन्स आहेत. जर टपलची लेंथ काढायची असेल तर लेन हे फंक्शन यूज करतो. इट रिटर्न द लेंथ ऑफ टपल. त्याचं सिंटॅक्स लेन ऑफ टपल, त्याची लेंथ मिळते टपलची. जर टपल मधला मिनिमम एलिमेंट जर फाइंड करायचा असेल तर मीन हे फंक्शन वापरतो. इट रिटर्न मीन एलिमेंट फ्रॉम टपल. त्याचं सिंटॅक्स मीन ऑफ टपल. जर मॅक्झिमम एलिमेंट टपल मधला शोधायचा असेल तर मॅक्स हे फंक्शन यूज करतो. इट रिटर्न्स द मॅक्स एलिमेंट फ्रॉम टपल. त्याचा सिंटॅक्स मॅक्स टपल. जर एलिमेंट मधला टपल मधला जर काउंट, त्या नंबरचा किती वेळा ऑकरन्स आला किंवा काउंट हवा असेल तर काउंट हे फंक्शन यूज करतो. इट रिटर्न काउंट किंवा ऑकरन्स ऑफ गिवन एलिमेंट. आता हे एक टपल आहे, त्याच्यामध्ये जर 8चा आपल्याला काउंट हवा असेल किंवा किती वेळा आला ह्या टपल मध्ये तर काउंट हे फंक्शन यूज करतो. टी डॉट काउंट 8 किती वेळा आला टपल मध्ये तर 3 वेळा असं 3 प्रिंट होणार. आणि जर ह्या टपल मध्ये एखादी व्हॅल्यूज नसेल तर ते 0 प्रिंट करणार. डू यू हॅव एनी क्वेश्चन्स?